हाय नमस्कार, मी स्नेहा कुकते फॅमिलीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप सारं स्वागत करते। कसे आहात तुम्ही सर्वजण? आशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि भरपूर आनंदात असाल। मला सांगा, सकाळी सकाळी ब्रेकफास्टमध्ये पाणीपुरी कोण खाते माझ्यासारखं? मला ना आवडतं। आदल्या दिवशी जेव्हा पाणीपुरी बनते ना, तेव्हा मी जरा एक्स्ट्राचं पाणी आणि एक्स्ट्राच्या पुऱ्या तळून ठेवत असते। सकाळी सकाळी खायला मजा येते। पण कालचा दिवस बऱ्यापैकी बिझी गेला आणि काल काही लक्षातच नव्हतं। सो हे परवा सायंकाळची जी आहे पाणीपुरी आहे ती आज सकाळी मी खाते आहे। आणि पाणीपुरीच हा एकुलता एक पदार्थ आहे जो मी कधीही खाऊ शकते, अगदी कधीही। जेवण झाल्यावरही थोडीफार पाणीपुरी जाते मला, म्हणजे आवडतेच मला तेवढी, माहीत नाही का ते। आणि आपल्या प्रत्येकाचाच म्हणजे काहीतरी असा एक पदार्थ असतो जो आपल्याला अति आवडतो आणि तो आपण कधीही खाऊ शकतो। सो माझं तरी पाणीपुरी आहे। तुम्हाला कोणता पदार्थ असा कधीही खायला आवडतं ते मला नक्की कमेंट करून सांगा। चला आता मी माझी पाणीपुरी आधी संपवते आणि त्यानंतर तुम्हाला भेटते। बघा, ब्रेकफास्ट केला आणि म्हटलं आता पटपट पटपट जे आहे कामं आवरायला घेते क्लिनिंगची। स्वयंपाक सर्व माझं आवरून झालं होतं। गॅसचा ओटा, भांडे घासले होते, सर्व म्हणजे किचन अगदी क्लीन झालं होतं। सो त्यामुळे मी म्हटलं आता शॉर्ट व्हिडिओ बनवायला बसते। आणि मी कितीही प्रयत्न केला ना, मी इतका प्रयत्न करते की आदल्याच दिवशी जी एडिटिंगची कामं आहेत ती पूर्ण करते, पण माझ्याच्याने रात्र जागणं होत नाही। आणि त्याआधी मी कितीही प्रयत्न केला तरी मला एडिटिंगला वेळ मिळत नाही मुलांमुळे। त्यामुळे आता मी प्रयत्नही करणं सोडले। मी सकाळची माझी किचन आवरून झाली की बेडरूम वगैरे आवरते आणि लगेच जे आहे मग एडिटिंगला बसत असते। असा जो आहे माझा रुटीन असतो। पण आज काय झालं, किचन आवरल्या मैत्रिणी आल्या। एक आली मग तिच्यासोबत गप्पा टप्पा झाल्या, म्हणजे महत्त्वाच्याच गोष्टी होत्या त्या आवरल्या। दुसऱ्या दोघी जणी आल्या आणि आता जे आहे मी कामाला सुरुवात करते आहे। ॲक्च्युली म्हणजे फ्रीज वगैरे मला तसं काही फारसा क्लीन करायचा नाही आहे, पण झालं काय, काल इथे ना माझ्याच्याने सांडलं थोडंसं। सो म्हटलं तेवढं तरी क्लीन करते। आणि खरं सांगते, हा फ्रीज घेऊन आले ना तेव्हापासून माझी खूप सारी कामं कमी झाली। नाहीतर दर 15 दिवसाला मला फ्रीज क्लीन करावा लागायचा। आता महिनाभर मला फ्रीज क्लीन करायची गरज नाही राहत। पण इथे थोडी सांडगोड झाली, सो म्हटलं ते क्लीन करते आणि वरच्या साईडला जरा पुसून घेते हे। आणि माझी जी फ्रेंड आली होती ना, प्रत्येक वेळेस आली की तिची एकच कंप्लेंट असते, स्नेहा प्लीज हा कागद काढून टाक। पण काय करू, माझा नवरा काही काढायला देतच नाही। त्यांचं एकच कारण असतं, आपलं ट्रान्सफर होणार आहे स्नेहा, ते काढायचं नाही, फ्रीज खराब होतो नेताना आणताना आणि बऱ्याच गोष्टी। बरं चला आता बडबड बंद करते, फ्रीज क्लीन करते आणि सोबतच गॅसच्या ओट्यावर आता दूध तापवलं तेही सांडलं माहिती आहे का, दरवाजा उघडायच्या नादात। सो तेही क्लीन करते। कितीही कामं अशी प्रॉपर केली ना तरी काही ना काही गोष्टी राहून जातात, म्हणजे लक्षात राहत नाहीत। मी काय केलं होतं, जेव्हा लाडू बनवलेत ना तेव्हा जास्तीचा डिंक ना वाटून ठेवला होता, म्हणजे बारीक करून ठेवला होता एका वाटीमध्ये। ती वाटी घाईघाईत इथे ठेवल्या गेली आणि ती तिथेच राहिली। आणि डिंक कशासाठी, म्हणजे 2-3 चम्मचच होता आणि तो मला पाण्यात मिक्स करून प्यायचा होता। सो 2-1 चम्मच तो 2दा पिऊन झाला, पण एखाद चम्मच त्यातच राहिला आणि त्याचा मला विसर पडला आणि तो कधीतरी मुलांच्याने सांडला असेल आणि मला दिसला बरं 1-2दा। पण आत्ता क्लीन करते, नंतर क्लीन करता करता आजचा मुहूर्त निघाला। आणि थँक गॉड की मी हे जे शीट आहेत त्या अंथरलेल्या आहेत ट्रॉलीजमध्ये, म्हणजे डिंक भयंकर चिकट झाला होता पण तो पाण्याखाली धरून सरळ क्लीन करता आली ती, म्हणजे ते लायनर। आणि जे इतर होतं ट्रॉली वगैरे ती मग मी तिथल्या तिथे क्लीन केली। आणि चला आता ना मी तुम्हाला मस्त गंमत दाखवते। हा गजरा बघा, माझ्या मैत्रिणीने मला आणून दिला, म्हणजे जशी मी बोलली ना मैत्रिणींची ये-जा चाललेली, सो त्यातीलच एका मैत्रिणीने हा गजरा मला आणून दिला। अगदी विकत घ्यायला गेली असती ना तरी इतका सुंदर गजरा मला मिळाला नसता। उद्या माझं हळदी कुंकू आहे आणि त्यासाठी मला गजरा हवा होता। सहज म्हणून तिच्याजवळ बोलले तर बोलली, मी स्वतः बनवून तुला आणून देते स्नेहा, काळजी करू नको। आणि आज तिने बोलल्याप्रमाणे सकाळीच अगदी 9:30 वाजता मला हा गजरा आणून दिला। खूप सुंदर बनवला आहे, खरंच तिनं कौतुक करावं तितकं कमी आहे। चला फ्रीज थोडंफार कसं आतनं क्लीन करून घेतलं। आता काय होतं, मी नेहमी अशी वरचेवर क्लिनिंग करत राहते, त्यामुळे जास्त डाग पडत नाहीत आणि मग मला फार असं क्लिनिंग करायची गरजही पडत नाही। सो चला आतून बाहेरून फ्रीज क्लीन झालं। आणि हा फिरणारा पंखा जो दिसतोय ना, हा इलेक्ट्रिकवर फिरत नसून फक्त बाहेरच्या हवेने फिरतो आहे। आणि त्याचा रिझल्ट काय असतो माहीत आहे का,
जितकी काही राख माती हवेमध्ये असते ना ती सर्व आतमध्ये खेचून घेतो आणि त्यामुळे मग असं नेहमी मला डब्बे वगैरे क्लीन करत राहावे लागतात. आता उन्हाळ्याची चाहूल लागते बघा, म्हणजे थंडी आहे तशीच आहे, थोडीफार कमी झाली, पण या महिन्यात हवा सुटत असते आणि आमच्याकडे हवा सुटली म्हणजे राख हे समीकरण म्हणजे एकमेकांशी घनिष्ठ असं बांधलेलं असतं. आणि अशी हवा चाललेली आहे, आज सकाळपासून अशी भुरभुर हवा आहे आणि त्यामुळे बरीचशी डस्ट आलेली होती. सो तेच मी वरचेवर इथे क्लीन करत होती, डब्बे वगैरे क्लीन केले. त्यानंतर आता गार्डनमध्ये आली. बघा उद्या हळदी कुंकू आहे ना, बायका म्हणजे मला कुंकूही लावायला देणार नाहीत आणि वाणही घ्यायचं त्यांना भान राहणार नाही, सरळ आल्या की माझ्या गार्डनमध्येच येतात, मला माहीत आहे. आणि आपल्याला एक असतं की इतकं सुंदर गार्डन आहे, मग ते प्रेझेंटेबलही दिसावं म्हणून जे आहे थोडंफार इथे मी क्लिनिंग वगैरे करते आहे. तशी फारशी गरज नाही आहे, म्हणजे खूपच डीप क्लीन करावं लागेल असं काही नाही, पण तेच राख माती धूळ वगैरे आहे थोडी प्लांटर्सवर. आणि या प्लांटर स्टँडच्या तर म्हणजे जे प्लायवूड आहे त्याला तर मी अगदी ब्लॅक रेड डार्क कलर दिलेले आहेत, त्यावरही ती म्हणजे उठून दिसते. सो ते सर्व क्लीन केलं आणि बाजूला आरोहीचे पप्पा होते आणि त्यांची बडबड चाललेली, काय नुसती कामं करत राहते, प्रत्येकजण काही येऊन तुझ्या गार्डनमध्ये तुझ्या किचनमध्ये पाहणार आहे का. पण आपल्याला माहीत असतं की आपल्या फ्रेंड्स काय काय करू शकतात आणि कुठे कुठे घुसू शकतात, त्यामुळे रिक्स नको. एरवी आपलं इतकं स्वच्छ असतं ना आणि नेमकं मग त्या येणार आहेत माहीत असल्यावर मग तर थोडं म्हणजे आणखी एफर्ट्स घेणं बनतंच. हां ठीक आहे, अचानक कोणीतरी आलं तर एक आपण समजू शकतो, पण माहीत आहे आपल्यावर त्यानंतर तरीसुद्धा कशाला रिक्स घ्यायची नाही का. सो गार्डन मस्त असं क्लीन केलं. त्यानंतर अश्विनीकडे आले. आज अश्विनीकडे हळदी कुंकू आहे आणि मोक्षूची जी आहे लूट पण आहे, म्हणजे बोरन्हाण, आमच्याकडे लूट म्हणतात विदर्भात. सो ती आहे, त्यासाठी डेकोरेशन करायचं होतं. सो बघा असं जे आहे आम्ही डेकोरेशन केलेलं आहे. खाली छान समई, तिच्या भोवती अशी बांगड्यांची डिझाईन आणि खूप मस्त झालं. हे कटआउट तर तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये बघितलंच होतं. सो ते असं लावलं भिंतीला, त्याच्या खाली छान विठोबा रुक्माईची छोटीशी मूर्ती आणि पानं वगैरे यूज करून मस्त असं डेकोरेशन केलं. साईडला पतंगी वगैरेही लावल्या म्हणजे तिथे बोरन्हाण करता येईल. आणि अशा प्रकारे सिम्पलच पण खूप सुंदर जे आहे आम्ही दोघींनी मिळून डेकोरेशन केलं. आणि त्यानंतर तिला म्हटलं तू पटपट घरावर, तेवढ्या वेळात मी तुला रांगोळीही काढून देते. तिला कसं छोटं बाळ आहे ना, म्हणजे करते ती, त्याला घेऊनही करते किंवा मीही त्याला सांभाळत असते, आमच्याकडे छान रमतो तो. पण म्हटलं जाऊ दे, तेवढंच तुझं एक काम कमी होईल. कारण बघा आपण दिवसभर जर अशी कामं केली ना तर सायंकाळी कितीही मेकअप करा, कितीही म्हणजे छान साडी वगैरे नेसा, पण तितका फ्रेशनेस आपल्याला म्हणजे वाटत नाही आणि चेहऱ्यावर दिसतही नाही, कारण दिवसभराचे श्रम असतात. मी म्हटलं चल तुझ्याकडचं हळदी कुंकू आहे, मी रांगोळी वगैरे काढून देते, म्हणजे तेवढं तुझं काम कमी होईल आणि तेवढा तुला स्वतःला वेळ देता येईल. मग तिने जे आहे घर आवरलं आणि मी छान अशी बोरन्हाणाला साजेशी अशी रांगोळी काढली. चला जवळूनच दाखवते तुम्हाला. कशी दिसते आहे रांगोळी मला नक्की कमेंट करून सांगा. सो फायनली जे आहे सर्व मॅग्नेट बनवून झालेले आहेत आणि बघा माझाच विश्वास नाही बसतोय खरं की एवढे सर्व मॅग्नेट्स मी बनवलेत. खरंच इतकी धावपळ चाललेली ना या दिवसांमध्ये. सो मला अशी भीती वाटत होती, अरे आपल्याच्याने बनवून होतील का नाही. जेव्हा सुरुवातीचे 30 बनवले ना तेव्हा बराच वेळही होता, निवांतही होते, मी बाहेर येणं जाणं नव्हतं तेव्हा, म्हणजे त्याचं बर्डन नव्हतं आलं. पण या नंतरच्या 30चं मला खरंच बर्डन आलं होतं. पण इतके छान बनलेत ना, आणि आधीच्या मॅग्नेट्सपेक्षा यांची साईज जरा मोठी आली ना, त्यामुळे ते आणखीन मस्त जे आहे बनलेले आहेत. आणि माझी ना भरपूर वर्षापासूनची इच्छा होती का मी वाणात स्वतः बनवलेलं काहीतरी द्यावं, कारण कोणीही माझ्या घरात येतं ना, सो माझ्या घरातल्या सर्वच वस्तू त्यांना भरपूर आवडतात. पण होतं असं की नेमकं द्यायचं काय, आणि अशा मोठ्या मोठ्या वस्तू किंवा बॉटल आर्ट वगैरे तर एवढ्या प्रमाणात आपण नाही देऊ शकत किंवा बनवू शकत. सो म्हणून मी हा पर्याय निवडून काढला. आणि ऑप्शन्स होते माझ्याकडे, म्हणजे मी ऑनलाईन बोलवू शकले असते मॅग्नेट्स, म्हणजे ऑनलाईन तर भरपूर पर्याय होते, मिशोवर होते भरपूर छान छान मॅग्नेट्स, नंतर इंस्टाग्रामवरनंही बोलवता आले असते. आणि माझ्या मैत्रिणीची तशी इच्छाही होती का आपण कोणत्या तरी ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरून बोलून घेऊ. म्हटलं नाही, माझी भरपूर वर्षाची इच्छा आहे आणि मॅग्नेट बनवायला इझी जातात, पण ते काही होतच नव्हतं, कारण बनवायचं काय हाही प्रश्न होता. आणि मोठ्या वस्तू जसं बॉटल आर्ट किंवा इतर गोष्टी तर एवढ्या प्रमाणात मी नाही बनवू शकत. पण मॅग्नेट्स जी आहेत त्या मनाने बनवायला सोपी जातात आणि छानही दिसतात आणि युजफुल आहेत, बायकांच्या डोळ्यासमोर राहतील नेहमी. म्हणजे फ्रीजलाच लावणार आहेत ऑब्व्हियसली, आणि त्यासाठी ना मी खूप मस्त मस्त त्यावरनं मी ना छान छान मॅसेजही लिहिलेत.
म्हणजे सिम्पलच पण छान आहेत. प्रत्येक वेळेस ते मॅग्नेट पाहताना त्यांना ना माझी आठवण येईल, थोडीफार पॉझिटिव्हिटी येईल त्यांच्यामध्ये, थोडंफार म्हणजे छान छान वाटेल जे आहे. असंच जे आहे मी प्रयत्न केलेला आहे. सो 2-3 वाचून दाखवते तुम्हाला. स्वामींचं हे वाला पहला है बेटा खाना खाऊंगे क्या चप्पल. आणि हे मॅग्नेट स्पेशली ज्या बायकांची मुलं जेवण करत नाहीत त्यांच्यासाठी आहे. आणि त्यातलं एक मलाही ठेवावं लागेल बहुतेक. मग तुला फ्रीज उघडताना लक्षात येईल रे जेवण करायचं आहे, फ्रीजमध्ये काहीच नाही आपल्याला चटरपटर खायला. जेवणाशी चल भाग आज खाना नहीं बनेगा. आता थांब तिसरं कोणचं घेऊ. पटकन घे तू, बरोबर ना त्याच्या कामाचीच घेते बरं का. सुधर जा वरना मेरा बेलन तेरा सर. सॉरी ओ मेरे को ये वाला भी करना है. सो बघा छोटे मोठेच मॅसेज आहे त्यावर. एक ना, इतरांप्रमाणे जरा स्वतःवरही प्रेम कर. त्यानंतर खाना खाना हे या वेलन. त्यानंतर घे भरारी हे अवकाश तुझेच. त्यानंतर अगं बाई स्वतःची काळजी घ्यायला विसरलीच नाही ना. लव युअर सेल्फ. स्ट्रेस फ्री झोन. बी पॉझिटिव्ह. फ्रीज में कुछ नहीं. चल भाग तिसते. त्यानंतर काय आहे, हां बी पॉझिटिव्ह. येस यू कॅन. स्वतःची काळजी घेणं ही पण तुझीच जबाबदारी. स्वामी. इफ यू कॅन ड्रीम यू कॅन डू इट. खाना क्या बनाऊ. लव युअर सेल्फ. फरक मला तिकडे पण दाखवायचं आहे. बिलीव इन युअर सेल्फ. बेटा खाना खाओगे या चप्पल. आज खाना बनाने का मूड नहीं. ओ उमनिया. लव युअर सेल्फ. फाइंड युअर हॅपीनेस. चल भाग आज खाना नहीं बनेगा. जस्ट फ्लाई. ओ उमनिया जस्ट फ्लाई. ओ उमनिया जस्ट फ्लाई ऑन द स्काई. थिंक पॉझिटिव्ह. फील गुड. बी हॅपी. खाना क्या बनाऊ. सुपर मॉम. खाना क्या बनाऊ अँड एन्जॉय द लिटिल थिंग्स. स्ट्रेस. जग मनासारखं. मेरा किचन मेरे रूल्स. सो असे छोटे मोठे मॅसेज माझ्या मैत्रिणींना देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. होप सो हे मॅग्नेट्स पाहताना त्यांना प्रत्येक वेळेस माझी आठवण येईल. आणि स्वतःचीही काळजी घ्यायची आहे, स्वतःवरही प्रेम करायचं आहे, पॉझिटिव्ह राहायचं आहे, गुड फील करायचं आहे. आता हे मॅग्नेट्स ना पूर्ण मी अरेंज करून ठेवून देते एका ठिकाणी, म्हणजे उद्या मला ना द्यायला घ्यायला बरे पडतील. बरं कसे बनले मॅग्नेट्स मला नक्की कमेंट्स करून सांगा. असे तरी तुम्हाला प्रॉपर दिसत नसले तरी मी यापूर्वी तुम्हाला डिटेलमध्ये दाखवलेत ते मॅग्नेट. सर्व आवरून ठेवलेत आणि लगेच रेडी झाले. खरं तर आज साडी नेसायचा कंटाळा आला होता. म्हणजे एक दोघींकडे जायचं असेल किंवा मग लांब जरी जायचं असेल ना तर साडी नेसावीशी वाटते. पण अगदी एक भिंती आडच होतं हळदी कुंकू. सो कंटाळा आलेला. पण मी म्हटलं जाऊ देत, नेसतेच. एरवी कुठे आपण दररोज साडी नेसतो. आणि आता हे हळदी कुंकू झालं. त्यानंतरही एखादा कार्यक्रम कधी काही येईल आणि कधी आपण साडी नेसू म्हणून कंटाळा काही केला नाही. पण काय झालं म्हणजे मी गेले अश्विनीकडे, पण बायका काही आल्याच नव्हत्या. आणि लूट करायची म्हणजे कशी, ओवाळायसाठी 5 बायका तरी लागतात. मग पुन्हा घरी आले. म्हटलं चला स्वयंपाकाची तयारी तेवढी आपण करून घेऊ, म्हणजे तिथे कितीही वेळ झाला तर तिकडनं आलं की गरमागरम मुलांना बनवून देता येईल. म्हणून मी इथे कणिक मळून ठेवली, चॉपिंगही केली. तेवढ्यात पुन्हा मुलं आलीच बोलवायला की चल मम्मी भरपूर आंटी आल्यात म्हणून. सो लगेच आले. आणि डेकोरेशन बघा आता लाईट्स वगैरे रात्रीचं किती सुंदर दिसतंय. मुलांचं गोंधळ चालू होता त्यामुळे प्रॉपर शूट काही करू शकले नाही मी. पण खरंच खूप मस्त असं झालं होतं डेकोरेशन. सिम्पल जरी असलं ना तरी मस्त दिसत होतं. आणि त्यानंतर लगेच जे आहे मग कार्यक्रमाला सुरुवात झाली. सर्वात आधी तर आम्ही छान मोक्षूला ओवाळलं वगैरे. त्यानंतर अश्विनीने त्याची लूट केली. लुटीच्या वेळेस तर भरपूर मजा येते. म्हणजे एरवी कुणाला काही न देणारा मोक्षू त्याच्या अंगावर पडणारी चॉकलेट इतरांना म्हणजे उचलू देत होता. त्याचं आम्हाला कौतुक वाटत होतं. म्हणजे आम्ही तर इमॅजिन केलेलं की मोक्षूच्या अंगावर चॉकलेट पडले की तो आरडाओरड करेल, नाही नाही माझी चॉकलेट घ्यायची नाहीत म्हणून. पण नाही, तो मस्त सर्वांना चॉकलेट घेऊ देत होता. आणि त्यानंतर अशा प्रकारे मस्त लूट झाली. त्यानंतर अश्विनीने सर्वांची ओटी भरली.
आणि अशा प्रकारे जे आहे अश्विनीकडचं हळदी कुंकू झालं. पण आता मला कामाला लागायचं आहे, कारण उद्या माझ्याकडचं हळदी कुंकू आहे. काही तयारी करायची आहे, इन्व्हिटेशन कार्ड बनवायचं आहे आणि बऱ्याचशा गोष्टी आहेत. आणि सोबतच ना मला मेहंदीसुद्धा काढायची आहे, कारण जी माझी हळदी कुंकूसाठी जी पार्टनर आहे म्हणजे माझी फ्रेंड आहे, आम्ही दोघी मिळून हळदी कुंकू करत असतो. मागच्या वर्षी बघितलं असेल तुम्ही. सो तिने ना मागच्या वर्षी ही मेहंदी काढली होती. सो मी तिला म्हटलं होतं का गं मला सांगितलं असतं तर मीही काढली असती. सो यावेळेस तिने आधी मला म्हणजे आवर्जून सांगितलं की मी मेहंदीवाली बोलवलेली आहे स्नेहा आणि मी काढणार आहे, पण रेट एवढे जास्त होते. मी म्हटलं तूच काढ बाई, मला जसं जमेल तशी मी काढेल. आणि अशी काहीशी जी आहे मी मेहंदी काढलेली आहे. भरपूर वर्षानंतर मी कोण हातात घेतला खरं सांगते, म्हणजे मेहंदीच मी फार कमी काढते. माझ्या भावाच्या लग्नात काढली होती तेव्हा अश्विनीने काढून दिली होती. आजही ती तयार होती काढून द्यायला, पण आपण इमॅजिन करू शकतो तिच्याकडचं हळदी कुंकू म्हणजे ती किती दमली असेल. म्हणून मी तिला काही आवाज दिलाच नाही, स्वतःची मेहंदी काढली. जमली थोडीफार, परफेक्ट नाही पण छान, रचल्यावर छानच दिसेल. बरं चला, आता भरपूर वेळ झालेला आहे, उद्या लवकर उठायचं आहे, म्हणून व्हिडिओ इथेच संपवते आणि तुम्हाला उद्या भेटते अशाच एका छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत फ्रेंड्स स्वतःची काळजी घ्या. बाय.